आपण जे देवस्थान समिती केलेली आहे त्यामध्ये हे पण देवस्थान आहे। बऱ्याच वेळेला म्हणजे 2 वर्षात मी या मंदिरात फार वेळा येऊन गेलो, पण कार्यक्रमाला खूप गर्दी असल्यामुळे यांची प्रत्यक्ष भेट आज होते आणि आनंदाची बाब आहे। 7 वाजेला आरती होती ते तर चांगलंच आहे, त्याबरोबर आता जे रत्नदीप पाहायला मिळाले ह्या गोष्टी असतात। आपण एकत्र येण्यामागचा हाच होतोय की आपण जे काय चांगलं करतोय हे संपूर्ण महाराष्ट्रात कळायला पाहिजे। जे महाराष्ट्रात तुम्ही चांगलं करत असेल ते आपल्याला कळायला पाहिजे, हा त्यामागचा येतोय। तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद। नमस्कार, मी सागर तांबळे, दक्षिणाभिमुखी कालिका देवी मंदिर रविवारपेठ अशोक स्तंभ नाशिक चे अध्यक्ष आहे। आणि इथे नवरात्रीत खूप मोठ्या प्रमाणात आपण सगळे कार्यक्रम करत असतो देवीचे। नवरात्रीमध्ये सकाळी तुम्ही सांगाल तर सकाळी म्हणजे 6 वाजतापासून काकड आरतीपासून सुरुवात होते। दिवसभरात विविध कार्यक्रम होतात, भजनं, भोगला किंवा श्रीसूक्त वगैरे असे काही कार्यक्रम असतात दिवसभरात। त्याच्यानंतर संध्याकाळी 7 वाजता देवीची आरती असते। त्यानंतर आपल्या इथे एक रत्नदीप म्हणून बनवतात, सगळ्या घरात हे रत्नदीप रोज संध्याकाळी पूजेसाठी एक देवीची प्रतिकृती म्हणून रत्नदीप बनवलं जातं आणि ते रत्नदीपची पूजा सगळ्या घराघरात ते केली जाते। त्याच्यानंतर रात्री 8 वाजता गरबे वगैरे होतात। असं दिवसभराचा पूर्ण शेड्यूल असतं। कालिका माता देवस्थान अशोक स्तंभ। दर्शनासाठी भक्तांना खास व्यवस्था।